हॅलो. हाय बाळांनो, कसे आहात? मजेत ना? आज मी तुम्हाला छान गोष्ट सांगते हां का. खरी खरी गोष्ट बरं का, कल्पनेतल्या गोष्टीच्या पुस्तकांमधली नाही, खरी गोष्ट सांगणार आहे. कारण आपल्या भारतामध्ये एवढं टॅलेंट भरलेलं आहे ना की आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. त्या एका टॅलेंटपैकी एकाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. कळलं? यवतमाळमध्ये रस्त्यावर भाजी विकणारी एक बाई होती. रोज भाजी विकायची वगैरे, आणि 5 मुली पदरात होत्या. नवरा लवकरच वारलेला, त्यामुळे ती भाजी इमाने इमानदारी भाजी विकायची. पैसे मिळतील ते घरी काय धान्य घेऊन घरी जायचं, मुलींना करून घालायचं, झोपायचं, सकाळी उठून परत भाजीच्या मागे. असे तिचे दिवस चाललेले होते. एकदा काय होतं, त्यांच्या तिथला एक मुलगा लंडनला नोकरीसाठी म्हणून जातो. असेल काय ते त्यावेळेला छोटं मोठं काम, कारण तो खूप शिकलेला होता वगैरे असं पण नसेल, पण तरी तो तिकडे जातो बरं का, आणि नोकरी करत असतो. पण कालांतराने त्याची बायको, त्याला 3 मुलगी असतात, बायको मरते. थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं अंगात. मग त्याला असं वाटतं आपण थोडं आपल्या मायदेशी जाऊया, आपल्या माणसांमध्ये मिसळूया, म्हणजे जरा आपल्याला बरं वाटेल. म्हणून तो मायदेशी परत येतो, म्हणजे आपल्या भारतात येतो. असं सगळीकडे फिरत असताना ह्या लोकल एरियामध्ये जातो. तो जिथे राहत होता पूर्वी पुण्या एकेकाळी, तिथे येतो. तिथे ते भाजी मार्केट, रस्त्यावरती बसलेल्या भाजीवाल्या, त्याच्यामध्ये एका बाईकडे त्याचं लक्ष जातं. अरे, ही तर बाई आपल्याला माहिती आहे, बघूया, जाऊन चौकशी करूया, काय म्हणते, कशी आहे ती. तर तो जातो. काय, ओळखलं का मला? आम्ही अमुक. अरे वा, अरे तुम्ही लंडनला गेला होतात ना? हो, पण आता मी आलो आहे महिन्यासाठी. अगं, माझी पत्नी वारली ना, म्हणून मी इथे आलो आहे. हो का? अरे रे, व्हेरी बॅड. तू काय करतेस? माझे मिस्टर पण वारले, पण त्याला बरीच वर्ष झाली, आणि माझ्या 5 मुली आहेत, त्यामुळे त्यांना सांभाळणं तर माझंच काम आहे ना, म्हणून मी इथे इमाने इतबारी येऊन भाजी विकते. तो म्हणतो, हो का? अच्छा, बरं. जातो. पण चालता त्याच्या मनात विचार येतो, मी जर ह्या बाईशीच लग्न केलं तर तिला पण एक आधार मिळेल आणि मला पण एक आधार मिळेल ना. 3 मुलगे आहेत, त्यांचं कसं काय मी करू शकतो लंडनसारख्या ठिकाणी. तर तो मनात विचार येतात एका मित्राकडे जातो आणि त्याला सांगतो, हे हो बाबा, मला ना एक अशी बाई भेटली कळलं, आणि तिने मला सांगितलं की मला 5 मुली आहेत, मी विधवा आहे, तर मी जर तिच्याशी लग्न केलं तर चालेल का? आधी मी तुला पहिलं विचारतो, चालू शकतं का? मित्र म्हणतो, का नाही चालणार? अरे, उलट किती चांगलं, तुझ्या मुलांना आई मिळेल, तिच्या मुलींना बाबा मिळेल, आणि तिला पण तिचं आयुष्य चांगलं होईल, आणि नुसतंच चांगलं नाही, लंडनमध्ये जाऊन ती जगेल. काय वाईट आहे? मस्त आहे. काही विचार करू नको, कोणाचाही विचार करू नको, लोकांचं काही ऐकू नको. तू विचार त्या बाईला, चल मी येतो, आपण जाऊन विचारूया. लगेचच ते दोघे मागे फिरतात, आणि तो मित्र विचारतो, ताई तुम्ही लग्न करायला तयार काय? हे काय वेळ लागलं काय? काहीतरी काही सांगू नको, बोलू नको, चल ना तू, उगाच माझ्या भाजीचं खोटून. तो म्हणते, ऐक, जरा ऐक शांतपणे. हा माझा मित्र आहे ना, आत्ताच तुझ्याशी बोलून गेला, त्याची पण पत्नी आत्ताच वारली, त्याला 3 मुलगे आहेत आणि तुला 5 मुली, त्या सगळ्यांचा सांभाळ एकत्र तुम्ही 2 जणं करू शकता. तर ती म्हणते, पण तरीसुद्धा नाही, मला नाही, शक्य नाही, मी नाही जाणार वगैरे. तर तो म्हणतो, हे बघ, तो नवरा मुलगा म्हणजे लंडनचा मुलगा म्हणतो, हे मी तुझ्या 2 मुलींना सांभाळायची जबाबदारी घेतो, आणि सगळं चांगलं झालं का आपण त्या तिघींना आणूया ना लंडनला. ती म्हणते, कल्पना थोडी क्षणभर थांबते, म्हणते, बरं ठीक आहे, पण मी तरी उत्तर उद्या देईन. बरं म्हणाला. दुसऱ्या दिवशी तो जातो, तर ती सांगते, ठीक. मुलींना विचारते घरी गेल्यावर, मुली पण तिला सांगतात, आई मस्त आहे मिळालेलं आहे तुला, चांगला चान्स मिळाला, जा तू जा, नको राहूस इकडे. अगं, आम्ही काय कसंही वाढू, आम्ही काहीतरी काम करू, नोकरी करू, आम्हाला शिकवतेस ना तू, आम्ही करू नको, तू जा, ही संधी तू सोडू नयेस, लग्न कर आणि जा खुशाल. तर ती म्हणते, बापरे, खरंच तुम्ही म्हणताय? खरं मनापासून सांगते का? तर ती म्हणते, मी मनापासून सांगते. ही म्हणते, मी पण मनापासून सांगते. तर दोघीजणी मुलींना घेऊन ही त्या माणसाकडे येते. चल, गाठोडं घेतले तिने बरोबर, 2-4 साड्या, मुलींचे काय 2-2 ड्रेस, असं गाठोडं घेतलं, चल म्हणाला आपण जाऊया. तो तात्काळमधून तिकीट, काय पूर्वी किती जुना काळ आहे,
इतका 60-65 सालचा काळ आहे हा. त्यावेळेला काय विमानाची परिस्थिती होती, मिळाली असेल त्यांना तिकीटं वगैरे झटपट. आणि ती त्यांच्याबरोबर गेली, लंडनला निघाली. गेल्यावर त्याच्या घरी नेल्यावर मुलं चिडली, संताप झाला त्यांचा. काहीतरी काय तुम्ही काय केलं आहे पप्पा, आम्हाला नाही, आम्ही हिला ॲक्सेप्ट करणार नाही. अरे मी आई म्हणून आणली आहे, तुम्हाला आई नाही. आई म्हणून तर मुळीच आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. आम्हाला ही बाई आमच्या घरात नको आहे आणि त्या मुली पण नको आम्हाला. तो म्हणणार आहे असं कसं, तर मी तिला प्रॉमिस करून आणलं आहे, ते तुमचं तुम्ही काही करा, मग आम्ही ह्या तिघींना इथे ठेवून घेणार नाही. तर बरं तुम्ही तिच्याशी बोलू नका, पण ती इथेच राहील. असं करून ते तुटपुंजा काहीतरी संसार ती चालू झाला. तिला असं वाटलं बापरे, इथे पण आपल्याला नशिबात हेच आहे वाटते. जाऊ दे आता, जे आपण स्वीकारलं ते स्वीकारूया आनंदाने. म्हणून ती स्वयंपाक वगैरे मुलांचं पण असं ती करत असते. कालांतराने हा माणूस पण मरतो. अरे बापरे, हिच्यावर तर आभाळच कोसळलं, आता काय करायचं बापरे. तर खूप ती घाबरते, बेचैन होते, काय करू. एक दिवस सकाळी तिची मुलगी तिघंजणं तिच्या हातात 50 पाऊंड्स ठेवतात आणि सांगतात, हे तुमचं गाठोडं, हे पैसे तुम्ही घ्या आणि घराबाहेर व्हा आत्ताच्या आत्ता बाहेर. अरे बाहेर थंडी आहे, आम्हाला माहीत नाही, बाहेर. तर काय करायचं, ती पडते, म्हणजे नाहीला दे, तिला पडायलाच पाहिजे होतं. घराच्या बाहेर पडते, थोडं थोडं चालत चालत पुढे वळून. तर थंडीमध्ये त्यांना चालवेना. तिथेच एका घराजवळ आडोशाला त्या उभ्या राहिल्या आणि अशा बऱ्याच वेळ त्या मुलींना असं कुशीत घेऊन बसली होती. काय देवाचं नाव घेत. तिथे समोर रस्ता होता आणि त्याच्या पलीकडे एक बंगलो टाईप होतं. तिथे एक ज्यू माणूस राहत होता. तो सगळं घातलेला, तो हुडी, स्वेटर, हे ते, शॉल घेतली होती, कानटोपी, सगळं तिकडे गॅलरीमध्ये बसला होता. त्यांनी बघितलं, ह्या तिघीजणी काय करते तिकडे, काय करत असतील, थंडी नसेल लागत त्यांना, मुली तर लहान आहेत तिच्या, काय करावं. तो तसाच बूट घालतो आणि रस्ता क्रॉस करून त्यांच्या पुढे जातो. आधी त्या तिघी घाबरतात, कळलं, पण मग तो सांगतो, घाबरू नकोत दीदी, मी तुमचा भाऊ आहे असं समजा आणि मला सांगा बघू तुमची काय कथा आहे ती. तिला थोडा धीर येतो. ती म्हणते, मग ती सगळी हकीकत सांगते. मी यवतमाळ भारतामध्ये यवतमाळच्या ठिकाणी मी भाजी विकत होते, तिकडे हा आला, त्यांनी मला प्रपोज केलं, मी इथे आले, मला काही येत नाही, मला इंग्लिश तर अजिबात येत नाही. तो म्हणतो ठीक आहे, पण एक काम करू शकते, तू उत्तम स्वयंपाक करतेस ना. हो हो उत्तम स्वयंपाक, मग चल माझ्या घरी, माझा एवढा मोठा बंगला आहे, त्याच्यामध्ये मी तुला एक खोली सहज देऊ शकतो, तर तू तिकडे राहा आणि तुझं स्वयंपाकाचं काम चालू कर, आपण बघूया काय करता येईल ते. बरं, त्या तिघींना घेऊन त्याच्या घरी जातो तो, कळलं. घरी गेल्यावर मोठा बंगला असतो, त्याच्यामध्ये हा एकटाच राहत होतो. तो पुढे त्या खोलीमध्ये घेऊन जातो. मोठीच्या मोठी खोली होती. त्या खोलीमध्ये घेऊन जातो. एक छोटासा किचन प्लॅटफॉर्म म्हणतो ना, म्हणजे आपला ओटा, तसा एक होता. तो ओटा होता, त्याच्यावर गॅस होता. तो म्हणा, हे बघ, अशा प्रकारचे हे किचन तुला वापरता येईल, तू करशील का. हो चल, माझ्याकडे भाज्या वगैरे सध्या आहेत फ्रीजमध्ये, त्या कर आणि बघू मला तू काय स्वयंपाक कसा करू शकतो. आणि मग ती बरंच चालेल, करते स्वयंपाक. इतका सुंदर स्वयंपाक तो खातो आणि म्हणतो, ताई, दीदी, मी असा अप्रतिम स्वयंपाक जन्मात कधी खाल्ला नव्हता. चल, ठरलं आता तू कॅन्टीन करायचं. आणि इथे आपल्या इथे लंडनला तर वारेमाप मराठी माणसं आहेत, भरपूर आहेत. त्यांना असा जर तो स्वयंपाक करून घातला तर नक्कीच खुश होतील. तर आता काही बघायचं नाही, मागे मी तुला सगळं सामान आणून देतो आणि मग त्या सामानाच्यावर तू काय चालू कर. बाहेर लगेच दुसऱ्या दिवशी बोर्ड लागतो, राधाबाईंची खानावळ. मुलं जाता येताना रस्त्यावरच होतं ना ते, जाता येता वाजता नाही. आणि मग फोन नंबर अमुक, तो स्वतःचा फोन नंबर देतो. आणि मग ते खानावळीमध्ये चौकशी करण्यासाठी रीग लागते. हो चालेल, या मी करते. किती जण, मुलीला लगेच ती पेन्सिल घेऊन बसवते, सांगते या वहीवर लिहून ठेव किती मुलं आले आहेत, एका ताटाचे आपण कसे घेणार, किती घेणार, तू किती जेवण, हे सगळं तू लिहून घे. आणि ते सगळ्यांचा चार्ट ती तयार करते आणि दुसऱ्या दिवसापासून पोळी भाजी केंद्र
चालू करते. मराठी जेवण म्हटल्यावर तिच्याकडे रांग लागते, रीग लागते नुसती. शिवाय मराठी माणसं, पुरुष आपले मॅरिडसुद्धा तिकडे नोकरीच्या निमित्ताने गेलेले असतात. त्यांना घरी झाल्यावर पहिला गॅस पेटवावा लागतो. इथे जर आयती एवढं मराठी सुंदर जेवण मिळत असेल तर काय प्रश्न आहे. ते पण तिकडे जाऊन चौकशी करतात राहतात. मग नंतर भारतातून इंग्लंडला गेलेले जे नोकरी निमित्ताने त्यांची काय सोय करायची. तो जीव माणूस म्हणतो, दीदी काळजी करू, आपण वरचा मजला आपण सगळं पलंग वगैरे आणि इथे त्यांना राहायची सोय करू. झालं ते लॉजिंग बोर्डिंग तिथं तयार झालं मस्तपैकी. आणि मग तिथे पण 20-25 मुलं राहायला आली. खूप छान चालू झालं तिचं, तिला काहीच प्रश्न नाही वाटला. मग तिने इतकं जोरात भरभराट होत होती तिची की तिच्या जेवणाला बेफाम चव होती. तुम्हाला माहिती आहे का, आपले पु ल देशपांडे जेव्हा जेव्हा लंडनला जायचे तेव्हा ते राधाबाईच्या हातचं जेवण यायचे. नंतर आपले आचार्य आत्रेय होते ना, ते सुद्धा लंडनला गेले की राधाबाईच्या हातचं जेवण यायचे. आणि आता तिच्याकडे लॉजिंग पण होतं, त्यामुळे कशाला कुठे बाहेर जा, त्याला सकाळी चहा पण आयता मिळेल, इथेच झोपायचं असं सगळं त्यांचं चालू होतं. कळलं. कधी कधी जात असेल 5 स्टार हॉटेलमध्ये, पण हिच्याकडे पण आपलं 2-4 दिवसाचं असेल तिच्याकडे राहून ते त्यांचे हे पुरवत होते गरज. असं करता करता तिच्या लक्षात आलं, ह्या एकावरती आपल्याला चालणार नाही, लॉजिंगवरती आपण अजून बांधूया. तिने अजून 2 विकत घेतल्या, 2 घेतल्या, अशा 10-12 बिल्डिंग्स तिने घेतल्या. कळलं मित्रांनो, 10-12 बिल्डिंग तिने घेतल्या. आणि अशा बिल्डिंगची निगराणी करणं म्हणजे किती कठीण काम असतं, पण तरीही तिने ते केलं. कळलं. आणि मग ही बाई नऊवारी नेसून मेट्रो रेल्वेने खरेदीला जायची. पण तिला नावं वाचता यायची नाही किंवा सांगितलेली कळायची नाही, म्हणून स्टेशनचा क्रमांक विचारून द्यायची तिच्या त्या जीव दादाला. मग तो सांगा इथून आपल्या इथून 5 स्टेशन, मग ते स्टेशनमध्ये 1, 2, 3, 4, 5 उतरूया. मग इकडे मग इथे येताना तर पण तिकडे कोणाच्या एका टीसीला वगैरे विचारायची, मला इकडे जायचं आहे. तो हां इथून ठीक आहे. मग अशा तऱ्हेने ती तिचा प्रवास करत होते. इतकी अनाडी बाई, तिने एवढं सगळं आपलं वाढवलं आणि एक दिवस तिचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यावर तुम्हाला माहिती आहे ती इतकी ग्रेट होती की तिच्या काय म्हणतात प्रेतयात्रेला राणीचा प्रतिनिधी, तिथला एक मेयर असे हजर होते. आपण म्हणतो ना फिनरल, प्रेतयात्रा, तर त्याला राणीने एक प्रतिनिधी पाठवला आणि एक तिकडचा मेयर. अशा लोकांनी तिच्या प्रेतयात्रेला हजेरी लावली. कळलं. आणि तिथलं नाव तिने आपलं रोशन केलं. आज तिकडे मोठी राधाबाई खानावळ आहे अजूनही, आणि नाव तेच आहे. ओके. तर मित्रांनो, कधीही कोणालाही गरीब, ती फालतू आहे, ती अनपडे, कोण कधी चकचकेल आपल्याला माहीत नाही आहे. आपण फक्त त्याच्यातली चकमक आपण ओळखायला पाहिजे, आपल्या नजरेत ती दिसली पाहिजे. त्या लंडनच्या मुलाने ओळखलं की नाही बाई चांगली आहे, शार्प आहे, तिथे जाऊन काहीतरी करू शकेल. त्यांनी तिला नेलं लंडनला. ती 9वारी नेसते का 6वारी नेसते ह्याचाशी त्याचा काही संबंध नव्हता. त्यांनी नेलं आणि खरंच त्याचा अंदाज बरोबर ठरला आणि ती बाई एक स्टार बनली लंडनला जाऊन. ओके. तर आपणही असंच काहीतरी छोटं मोठं कर्तृत्व आपल्या हातात अंगात असायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते डेव्हलप करायचं. काही नाही, विशेष काही कष्ट नाहीत त्याला. मला हे येते ना, मग मी डेव्हलप करणार, बस एवढंच करायचं. ओके. बाय बाय.